नमस्कार, मी दुर्वा क्रिएशन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीच्या मोत्यांच्या 2 नथी बनवणार आहोत. तर ज्या जुन्या बायका ज्या नथी वापरायच्या त्याला थोडासा न्यू लुक दिलेला आहे आणि आपल्याला त्याच्यातून 2 नथी बनवायच्या आहेत. तर नथीला काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता. तर आपण इथे 0.3 mm ची गेज वायर घेतलेली आहे. थोडे ग्रीन कलरचे क्रिस्टल आहेत ते घेतलेत आणि पांढरे मोती घेतलेले आहेत. त्यानंतर आपण 18 गेजची वायर घेतलेली आहे. तर हे एवढंच साहित्य लागणार आहे कारण आपल्याला त्याच्यात जास्त काही यूज करायचं नाहीये. सो आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लास्ट पर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर इथे मी 18 गेजची वायर आहे ती घेतलेली आहे कट करून. आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला एक छोटीशी नथ बनवायची आहे. तर या नथीमध्ये मी ग्रीन कलरचा जो मोती आहे त्याचा यूज करणार आहे, त्याचा वापर करणार आहे. तर तो या तारेतून तुम्ही बघू शकता पूर्णपणे म्हणजे त्याच्यात जातो. तर आता आपण हुक करून घेतलेला आहे तयार आणि आपल्याला याच्यात तो आकार द्यायचा आहे. आता नथीचा जो पूर्ण आकार आहे तो आपल्याला आता याच्यातून क्रिएट करायचा आहे. तो इथे मी 4 mm चे जे मोती आहेत ते याला वापरणार आहे. म्हणजे थोडीशी मोठी वाली नथ करायची, म्हणजे म्हणजे छोटीच आहे पण तिला थोडा मोठा आकार द्यायचा आहे आपल्याला. सो आता आपण तर हे मी 4 mm चे आणि 3 mm चे मोती घेतलेले आहेत काही. तर आता आपल्याला नथ बनवायला सुरुवात करायची आहे आणि मध्ये जो मी तारेच्या आतमध्ये जो घातले त्या वायरच्या आतमध्ये जो एक ग्रीन कलरचा जो मोती आहे म्हणजे क्रिस्टल आहे तो घातलेला आहे त्याच्यात. आणि हा सहसा जे ज्वेलरी असतात म्हणजे सेट असतात ना गळ्यातले त्याच्यात यूज करतात, पण मी याला नथीमध्ये वापरणार आहे आणि थोडा वेगळा लुक देणार आहे नथीला. तर आता आपण 0.3 mm ची वायर घेऊन ते पूर्ण याच्यामध्ये ते जे मणी आहेत म्हणजे जे मोती आहेत 4 mm चे ते याच्यात घातलेले आहेत आणि आपल्याला त्याला एक फुलाचा आकार द्यायचा आहे. तो याला खूप काळजीपूर्वक करावं लागतं आणि हे मोती जे आहेत ते पूर्ण पॅक बसले पाहिजेत. त्याच्यासाठी आपल्याला 0.3 mm च्या वायरने त्याला पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आहे आणि हल्ले नाहीत जेणेकरून ते तर आता हे खालच्या साईडने वायर घालून तिला आपल्याला ते मोती जे आहेत ते पॅक करून घ्यायचे. त्याच्यामुळे याला असं पॅक करायचं, एकदम लॉक करून घ्यायचं आणि खूप काळजीपूर्वक करावं लागतं. तर आपल्याला थोडासा मॉडर्न लुक द्यायचा आहे. म्हणजे ही जी नथ आहे ती जुन्या पद्धतीची आहे. जुन्या म्हणजे ज्या पूर्वी ज्या बायका घालायच्या, पूर्वीच्या ज्या स्त्रिया अशी मोत्यांची नथ वापरायच्या आणि ती थोडीशी मोठी असायची, म्हणजे भरीव असायची आणि खूप मोठ्या असायच्या त्या नथी. तर त्याला एक असा लुक द्यायचा आहे, म्हणजे आपण थोडासा मॉडर्न लुक दिलेला आहे थोडासा. तर हे आता मोती आपण असे पॅक करून घ्यायचे. तर मोती पॅक करताना 2 मोती घ्यायचे आणि पुढचा एक मोती सोडून म्हणजे मागचा एक मोती सोडायचा आणि पुढच्या मोतीमध्ये ती जी आपली 0.3 mm ची जी गेज वायर आहे त्याने हे पॅक करून घ्यायचं आणि एक असं पूर्ण फुल ते त्या 18 गेजच्या वायरला पूर्ण लॉक असं पॅक करून घ्यायचं जेणे की ती हलली नाही पाहिजे. तर हे आता आपलं पूर्ण तयार झालेलं आहे. आणि हे खूप काळजीपूर्वक करावं लागतं. त्यामुळे आणि नथीचा आकार द्यायचं म्हटलं ना की थोडस विचार करून आणि काळजी करूनच करावं लागतं, कारण ते हलता कामा नये आणि नथ घातल्यानंतर ती एकदम आपल्या नाकामध्ये अशी शोभून दिसली पाहिजे
त्याची डिझाईन वगैरे एकदम असं हे झालं पाहिजे आणि खूप दिवस टिकून राहते. जेव्हा आपण असं पॅक करून घेतो तेव्हा ती खूप दिवस अशी टिकून राहते, खराब होत नाही, त्याचे मोती निसटत नाही. तर आता आपली ही तयारी आहे चालू आणि हे आपलं फूल तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला पुढचं अजून तयारी करायची आहे. आणि आता आपलं हे फूल तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे त्याला पॅक करून घेतलेलं आहे. तर हे आता किती खेचलं तरी ते हलणार नाही आणि काहीच होणार नाही, सुटणार पण नाही आणि काहीच होणार नाही. तर राहिलेली जी वायर आहे ती पूर्णपणे त्याला गुंडाळून घ्यायची आणि बाकीची कट करून घ्यायची. आणि आता आपल्याला परत एक ग्रीन मोती जो आहे तो त्याच्यात घालायचा आहे. तर हे खूप बारीक काम असतं, एकदम व्यवस्थितपणे पूर्ण करावं लागतं. आणि मग नाकात घातल्यानंतर जी आपली जी वायर म्हणजे जे आपण हुक तयार केलं असतं तो कधी कधी आपल्याला टोचला जातो, त्यामुळे तो पूर्ण असा व्यवस्थितपणे प्रेस करून तो बसवावा लागतो, त्यामुळे थोडासा टाइम लागतो. आणि पण नथीचा जो आकार आहे तो पूर्ण खूप छान येतो नंतर. लास्ट तुम्ही बघू शकाल मी आज 2 नथी तयार करणार आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या महाराष्ट्रात जेव्हा आपण ट्रेडिशनल लुक करतो तेव्हा नथ नसेल तर असं एकदम चांगलं दिसत नाही. आणि जेव्हा नथ घातल्यानंतर म्हणजे सौंदर्य स्त्रीचं जे आहे ते खुलून दिसतं, उठून दिसतं एकदम. तर आपण अशाच मराठमोळ्या पद्धतीच्या जुन्या पारंपरिक पद्धतीच्या नथी तयार करणार आहे. म्हणजे 2 नथी तयार करणार आहोत. तर आता मी दुसरा एक ग्रीन कलरचा क्रिस्टल याच्यामध्ये घातलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आता कसा लुक दिसतोय नथीचा. याच्यावरती मी एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवणार आहे. मी स्वतः ती नथ घालणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते की मी जी नथ तयार केलेली आहे ती कशी झालेली आहे आणि ती कशी दिसते घातल्यानंतर. आणि आता आपण एक 3 mm चा मोती आहे तो याच्यात घातलेला आहे. असे आपल्याला 2 मोती घालायचे याच्यात. तुम्ही तुमच्या जर तुम्ही अशी नथ तयार करत असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पण करू शकता. तर 2 नाही, एकच मोती घातलाय आणि आता आपल्याला जे बाकीचे जे आहे ते याच्यात हे जे मी काही मोती तयार करून घेतले आहे ते मी त्याच्यात घातलेले. तर हे कसे करायचे याचा पण मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर तो तुम्ही नक्की बघा. आणि ही नथ मी जी बनवलेली आहे ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. कारण आता अशा नथी मार्केटमध्ये म्हणजे बाजारात तुम्हाला अशा नथी आता बघायला जास्त भेटत नाहीत. कारण की आता बऱ्याच नवीन पद्धतीच्या नथी आलेल्या आहेत, त्यामुळे या नथी जास्त दिसतच नाहीत आणि कोणी घेत पण नाही. पण जे जुन्या पद्धतीच्या ज्या नथींमध्ये म्हणजे ज्यांचा जो लुक होता तो खूप छान दिसतो. आणि त्याच नथी घालायला मला तर आवडतं. बाकी सगळ्यांच्या आवडी वेगवेगळ्या असतात. तर हा आपला फायनल लुक आहे. तुम्ही बघू शकता नथ किती सुंदर दिसतीये आणि खूप जास्त काही युज केलेलं नाही आणि जास्त म्हणजे हेवी पण नाहीये. ही एकदम हलकी फुलकी आहे नथ आणि बनवायला पण खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप जास्त सामान पण लागत नाही, याला साहित्य लागत नाही, पटकन तयार होते. आणि आपण याला जुना लुक दिलेला आहे आणि थोडासा त्याच्यात मॉडर्न पण लुक दिलेला आहे. थोडी जुनी पद्धत आहे आणि थोडी आत्ताची पद्धत आहे. मॉडर्न लुक दिलेला आहे थोडासा, त्यामुळे ही नथ अजूनच खुलून दिसतीये आणि घातल्यानंतर ती खूप छान दिसणार आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. मी ती घालून एक व्हिडिओ बनवणार आहे नथीचा. तर तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. तर ही झालेली आहे आपली छोटी वाली नथ तयार.
बघू शकता किती छान तयार झालेली आहे आणि ज्यांना छोट्या आकाराच्या नथी आवडतात त्यांच्यासाठी ही खूप छान आहे. आणि आता आपण दुसरा व्हिडिओ म्हणजे दुसरी नथ तयार करायला घेतलेली आहे. तर ती थोडीशी आकाराने मोठी बनवायची आहे आपल्याला. आणि आपण तेच साहित्य यूज करणार आहोत जे आपण पहिल्या नथीला केलेलं आहे. आणि त्याच कलरची आणि त्याच आकाराची आपल्याला, त्या आकाराची नाही, थोडी मोठ्या आकाराची नथ तयार करायची आहे आपल्याला ही. तर इथे मी एक क्रिस्टल त्याच्यात ग्रीन कलरचा घातलेला आहे हुक तयार करून. आणि आता आपल्याला 3 mm ची जी गेज वायर आहे ती त्याला गुंडाळून एकदम पॅक करून घ्यायची, लॉक करून घ्यायची तिला. आणि आपण जे मोती पहिल्या नथीचे यूज केले होते 4 mm चे आणि 3 mm चे, तेच आपण इथे पण यूज करणार आहोत. तर त्याआधी आपल्याला असं पूर्ण पॅक करून घ्यावं लागतं आणि जी राहिलेली जी वायर आहे तिला पूर्ण अशी कट करून ती म्हणजे टोचली जाते, त्यामुळे पूर्ण व्यवस्थित कट करावी लागते. तर आता आपल्याला थोडीशी वायर जास्त लागणार आहे, त्यामुळे थोडी जास्त वायर कट करून घेतलेली आहे. आणि आपण आता नथ बनवायला सुरुवात करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला 4 mm चे जे मोती आहेत ते याच्यात घालायचे आहेत. तर 4 mm चे मोती का घालायचे? कारण नथीचा जो म्हणजे नथीचा जो लुक आहे तो आपल्याला थोडासा मोठा द्यायचा आहे. त्यामुळे इथे मी 4 mm चे मोती यूज केलेले आहेत. तर तसं तर मोस्ट ऑफ सगळ्याच नथींमध्ये हे 3 mm चे मोती यूज करतात. 2 mm चे किंवा 3 mm चे मोती यूज केले जातात. पण मी इथे थोडीशी मोठी नथ करायची असल्यामुळे 4 mm च्या मोतीचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एक एक मोती याच्यात ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे जसं आपण पहिल्या नथीमध्ये जसं लॉक करून घेतलं होतं तसाच एक फुलाचा आकार देऊन पूर्णपणे ते लॉक करून घ्यायचं आहे. तर जो आपण ग्रीन कलरचा जो मोती क्रिस्टल वापरलेला आहे ना याच्यात, तर तो हलला जातो, म्हणजे तो हलू नये म्हणून त्याला पण आपल्याला एक पॅक करून घ्यायचा आहे पहिल्यांदा. म्हणजे या फुलासोबतच त्याला पॅक करून घ्यायचंय. एकदा फूल तयार करून घेतलं ना की मग तो हलला जात नाही. आता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते नथ बनवायची. तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगतेय. सोपी पद्धत आहे, जास्त वेळ लागत नाही याला. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण नथी तयार करतो ना आणि जुन्या पारंपरिक पद्धतीच्या नथी तयार करतो तेव्हा त्या छान वाटतात घालायला. आणि आपण जेव्हा मराठी लुक तयार करतो ट्रेडिशनल, तेव्हा नथ उठून दिसते नाकात. मेकअप पूर्ण केलेला असतो आणि मग ती नथ जी आहे ती छोटीशी असेल तर त्याला मजा नाही येत. मग नथ कशी थोडीशी मोठी पाहिजे, तो आपण मोठी नथ तयार करणार आहोत. आणि आता आपलं हे फूल तयार करायचं आहे. तर हे खूप काळजीपूर्वक करावं लागतं. जसं मी पहिल्या नथीमध्ये लॉक करून घेतलं होतं तसंच यात पण ते फूल लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपण जी नथ आहे ती बनवत आहोत, दुसरी नथ बनवत आहोत ना, तर त्या नथीला पण आपण जसा पहिला लुक दिलेला होता तोच याला पण द्यायचा आहे. आणि आपण त्याच पद्धतीने बनवणार आहोत ही पूर्ण नथ. आणि आता आपली ही नथ जी आहे त्याला आपण 2 फुलं बनवणार आहोत. तर हे पहिले जे फूल आहे ते हलू नये त्याच्यासाठी पूर्ण लॉक करून घ्यावं लागतं आणि खूप काळजीपूर्वक याला तयार करावं लागतं. तर आता आपण हे लॉक करून घेतोय आणि असंच आपल्याला अजून एक फूल तयार करायचं आहे. तर हे अशा प्रकारे खालून
वरून खाली काढून त्याला पूर्ण लॉक करून घ्यायचं त्या फुलाला. आणि मग आपण आता दुसरं फुल तयार करतोय. तर थोडीशी वायर जी आहे 0.3 ची जी वायर आहे थोडीशी जास्तच कट करून घ्यायची. ती मध्ये जर संपली तर मग पुन्हा यूज करायला थोडासा प्रॉब्लेम होतो लॉक करायला. पण म्हणजे पहिल्यांदाच आपण जर जास्त घेतली तर मग जास्त त्रास होत नाही करायला, म्हणजे जास्त मग कट करता येत, म्हणजे राहिलेली मग आपण शिल्लक कट करू शकतो. पण त्याच्यासाठी मग आपण अगोदरच जास्त घ्यायची. तर आता आपण जे पहिलंवालं जे फ्लावर तयार केलं होतं त्याच पद्धतीने आणि तशाच प्रकारे आपल्याला दुसरं वालं जे आहे ते फ्लावर तयार करायचे आहेत. आणि आपण तेच वाले मोती यूज करणार आहोत. जे 4 चे मोती जे आपण वापरलेले आहेत पहिल्या फुलाला, ते पण दुसऱ्या फुलात सेम तेच मोती यूज करायचे आहेत 4 चे. तर अशा प्रकारे आपली ही फ्लावरची तयारी चाललेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला एकदा म्हणजे तुम्ही पण ही नथ आहे जी ट्राय करून बघा. जर तुम्हाला आवड असेल काही गोष्टी नवीन शिकायची तर तुम्ही एकदा ही नक्की ट्राय करून बघा. जास्त वेळ लागत नाही आणि खूप म्हणजे थोडासा नवीन थोडासा वेळ लागतोच, पण जेव्हा आपल्याला एकदा समजतं ना की म्हणजे कसं हे करायचं तर ते सोपं जातं मग पुन्हा बनवायला. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि आपण जेव्हा काही गोष्टी तयार करतो, नवीन शिकतो, तेव्हा त्या म्हणजे आनंद होतो आपल्याला की आपण असं काहीतरी बनवू शकतो आणि आपल्यालाही येतं तयार करायला. तर एकदा नक्की बघा, ट्राय करून बनवून बघा. आणि ही आपलं जे आता हे आपलं जे फुल आहे, हे फ्लावर जे आहे ते तयार झालेलंच आहे. याला फक्त आपल्याला लॉक करून घ्यायचंय. तर हे अशा प्रकारे खालून वरती काढायची वायर आणि त्याला चांगलं लॉक करून घ्यायचं. 2-3 पिळे घालायची आणि लॉक होतच मग. आणि नंतर आपण जे म्हणजे पहिली नथ केली होती त्याच प्रकारे याला पण असं लॉक करून घ्यायचंय पूर्ण. तर मराठमोळ्या पद्धतीची नथ असल्यामुळे थोडीशी मोठी करायची आहे आणि आपण याच्यात मोतीच यूज केलेले आहेत. थोडासा मॉडर्न लुक द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ते फायनल लुक तुम्हाला दिसेल. आणि या पण नथीचा मी एक व्हिडिओ तयार करणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. मी माझी एक रील्स बनवणार आहे, शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. आणि मग मला सांगा की नथ कशी वाटते, कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जेवढी मोठी नथ असेल तेवढं शोभून दिसतं चेहरा, म्हणजे छान दिसतो, खुलून दिसतो रूप चेहरा. तो मोठ्या नदी घालायचा एक वेगळाच आनंद असतो. जे जुन्या बायका यूज करायच्या, जुन्या जुन्या स्त्रिया, त्या अशा मोठ्या मोठ्या नदीच यूज करायच्या. आताच्या ट्रेंड मध्ये चाललेलं आहे ते म्हणजे छोट्या छोट्या नथी यूज करतात, म्हणजे आणि मला ते अजिबात नाही आवडत. म्हणजे प्रत्येकाची चॉईस असते, चॉईस प्रमाणे करतात. पण जे जुन्या होत्या त्या जुन्याच म्हणतात ना, उगाच म्हणतात का जुनं ते सोनं असं म्हणतात ना. तर जुन्या पद्धतीच्या ज्या नथी आहेत त्याच खूप छान दिसतात. त्याचा आणि त्याचा लुक पण खूप छान होता. आणि तुम्ही म्हणजे बघू शकता, मी त्याच प्रकारचा एक लुक दिलेला आहे याला. आणि तशाच पद्धतीचा एक म्हणजे एक नथीला एक तयार केलेला आहे. आणि त्या प्रकारच्या आपण 2 नथी तयार केलेल्या आहेत. मग तुमच्या घरी जर गौरी असतील तर तुम्ही या अशा मोठ्या मोठ्या नथी गौरींना घातल्या तर तुम्हाला दिसेल, म्हणजे तुम्ही बघू शकाल की मोठ्या नथी असतील तर खूप छान दिसतं, नाकात शोभून दिसतं. आणि ही आपली नथ आता तयारच झालेली आहे. जसं आपण पहिल्या नथीत मोती घातलेले होते तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय, लुक छान आलेला आहे त्याला. आणि आपण आता इथे एक मोती नाही
तर अशा प्रकारे आपली दोन्ही फुलं तयार झालेली आहेत. आणि आता आपण याच्यात जे मोती तयार केलेले होते मी व्हाईट कलरचे जे 1 mm चे मोती आहेत त्याच्यापासून हे तयार केलेलं आहे ते मी याच्यात घातलेलं आहे. आणि ते पूर्ण बरेचसे घालायचे त्याच्यात आणि तो मग आपली नथ तयार झाली. तर त्याआधी त्याला पॅक करून घ्यावं लागतं जेणेकरून ते हल्लं नाही पाहिजे, नाहीतर मग इकडे तिकडे होत जातं. त्यामुळे मग असं लॉक करून घ्यायचं आणि बाकीचे मग त्याच्यात घालून ते आपल्याला लॉक करायचे. आणि एक लास्टला जो आहे तो एक रेड कलरचा मोती आहे तो याच्यात आपल्याला घालायचा आहे.
तर अशा प्रकारे आपल्या या दोन्ही नथी तयार झालेल्या आहेत आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे जे व्हिडिओ आहेत ते बघायला मिळतील आणि नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. त्यामुळे सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा आवडल्यास. तर ही झालेली आहे आपली नथ तयार. आता फक्त आपल्याला याचा फायनल जो लुक आहे म्हणजे लॉक करायचा आहे आपल्याला, त्याचा एक हुक तयार करायचा आहे आणि मग नथ झालेली तयार. तर नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर छान छान छानशी एक कमेंट नक्की करा.